नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. प्रवाह या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना यामध्ये भाजपने बंड करण्याचा प्रकार हिंगोलीमध्ये घडला होता. यामध्ये दोन बंडखोरांनी बंड केलं होतं. त्याच माध्यमातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन बंडखोरांनी आज अर्ज मागे घेतले. आजच माझ्या सोबत भाजपचे श्याम योगी भारती महाराज आहेत. महाराज, आज आपण अर्ज मागे घेतलाय, काय मनधरणी केली महाजन साहेबांनी, काय माहिती आहे, काय सांगा? हे बघा, कालच माननीय गिरीश महाजन साहेब यांच्यासोबत जवळजवळ माझ्या 2-3 तासांची चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला आवाहन केलं, विनंती केली की तुम्ही पक्षासाठी आणि नरेंद्रभाई मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं या दृष्टिकोनातून आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्याने आपण जे मित्र पक्षाला सहकार्य त्यांना शब्द दिला आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांना आपण सहकार्य करावं ह्याविषयी त्यांनी विनंती केली. काय चर्चा झाली, कुठलं आश्वासन दिलं गेलं, कुठल्या मनधरणीला तुम्ही अनुसरून अर्ज मागे घेतला, काय माहिती? हे बघा, तर ठीक आहे, वरिष्ठांचा आदेश असतो, वरिष्ठ लोक सांगतात की आपल्याला कसल्या पद्धतीने पार्टी चालवायची आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मला ज्या काही सूचना केल्या की आपल्याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान पदावर आरूढ करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही माघार घेणं काळाची गरज आहे. कारण आपण मित्रपक्षासोबत कमिटमेंट केलेली आहे. त्यानुसार आपण ज्या उमेदवाराविषयी आपली नाराजी होती तो उमेदवार आपण दूर केलेला आहे आणि त्यांच्या जागी बाबूरावांना स्थान दिलं. त्यामुळे आपण निश्चितच उमेदवारी मागे घ्यावी ही त्यांनी विनंती केली. अर्ज भरताना लाखोचा जनसमुदाय आपल्यासोबत आला होता. त्याच माध्यमातून आपला चाहता वर्ग आहे मतदारसंघामध्ये, आपला शिष्यगण देखील मोठ्या प्रमाणात आहे. कशा पद्धतीने त्यांची नाराजी दूर करणार आहात? हे बघा, देश आणि धर्म याच्यासाठी आपल्याला सर्वस्व त्याग करावा लागणार आहे. मी माझ्या मतदार बंधूंना आग्रह करणार आहे की केवळ आणि केवळ देश हितासाठी आपण ज्या पद्धतीने उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराला समर्थन करणं काळाची गरज आहे. कारण आपल्याला माहिती आहे, मागील 2014 पासून जेव्हापासून नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून या देशाची व्यवस्था ही अगदी हिंदुत्वाला शोभेल अशी निर्माण झालेली आहे आणि तेव्हापासून देश विकासाच्या माध्यमातून पुढे जात आहे आणि देशाची प्रतिमा ही जगाच्या पाठीवर खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. आणि तीच अपेक्षा धरून मी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना आवाहन करतो की देशासाठी आणि धर्मासाठी आपल्याला हे बलिदान देणं गरजेचं आहे. कारण माझ्यासारखे किती येतील जातील, परंतु एक उमेदवार जर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान पदावर आरूढ करण्यासाठी योग्य असेल तर माझी काही ना हरकत आहे. मागील 5 वर्षाखाली देखील आपण त्या पद्धतीची तयारी केली होती. या वर्षी देखील आपण तयारी केली होती. नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत होता. 2 वेळेस आपली पक्षामध्ये नाराजी झाली, कशा पद्धतीने घडतो? हे बघा, 2019 आमच्यासाठी खरोखरच एक पर्वणी होती. परंतु वेळेवर अलायन्स सेनेसोबत झाल्यामुळे तिथे आम्हाला सीट मिळाली नाही. ती खंत होती, परंतु पार्टीचं काम आहे, पक्षाचं काम आहे आणि आम्हाला सर्वात महत्त्वाचा आमचा मेन उद्देश आहे, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी बनाव हीच आमची सर्वात मोठी इच्छा होती. त्यामुळे 2019 विषय संपला. आता 2024 मध्ये असं वाटत होतं, ज्या पद्धतीने पार्टी काम करत होती की कदाचित शिंदे गटाकडून सीट आम्हाला मिळेल ही अपेक्षा होती, परंतु युतीमुळे ही सीट आम्हाला मिळाली नाही. तरी आम्ही त्यावर समाधानी. पाटील कितपत या मतदारसंघामध्ये त्या पद्धतीचे योग्य राहतील, काय वाटतं? हे बघा, आपल्याला माहिती आहे, माननीय खासदार हेमंत पाटील यांनी म्हणजे मतदारांचा कौल जर बघता, मतदारांची नाराजी जर बघता, तर ते कुठल्याही कार्यामध्ये असफल झाले असं मतदारांचं म्हणणं आहे. त्या अनुषंगाने माझं वृत्तवाहिनीला निवेदन होतं की बाबा हेमंत पाटील निवडून येणार नाहीत. त्याऐवजी आता तुम्ही जसं विचारलं की बाबूरावांचं कसं राहील, बाबूराव एक सरळ स्वच्छ प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वभावच असा आहे की बोली तसं चाले, असा त्यांचा स्वभाव आहे. निश्चितच त्यांच्या एक प्रेमळ आणि मायाळू स्वभावामुळे आपण यावेळी पाठिंबा दिला त्यांना. त्याच पद्धतीनं बाबूराव पाटील यांची सीट कितीच्या लीडनं लागेल, काय वाटतं? कशा पद्धतीनं गुलाल उधळणार आहात तुम्ही, काय सांगाल, काय? हे बघा, आपल्याला माहिती आहे, आज नरेंद्रभाई मोदी यांना सर्वात जास्त पसंती मतदारांची आहे
आणि सर्वेनुसार आज भारतीय जनता पार्टी इथे 50 ते 52% लाईक केलं जातो मतदारांकडनं. तर त्यानुसार निश्चितच बाबूरावांची सीट ही चांगल्या बहुमताने निवडली. कितीच्या संख्येने लीड असेल, किती मताधिक्याने सीट निवडून येईल काय वाटतं? आता बघा 2019 मध्ये हेमंत पाटील यांना 2,77,000 वोटरांनी जिंकून दिलेला आहे. आम्हाला तीच अपेक्षा आहे की त्यापेक्षा कमी मत पडू नये, त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून यावी ही आमची कार्यकर्त्यांना एक हाक राहील की बाबा आपल्याला कार्य करावं लागेल त्या पद्धतीने. येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने बाबूराव पाटील यांचा विजय होईल अशी सुद्धा प्रतिक्रिया श्यामयोगी भारती महाराज यांनी दिलेली. माझ्या सगळ्यांनी भागवत उदास मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क.